आम्ही सर्व शिवसैनिक या पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे निषेध करत असून 2-3 दिवसापासून जे सत्यानाट्य चालू आहे त्या सत्यानाट्याचा आम्ही निषेध करत आहोत. मित्रांनो, या गुलाबराव पाटलाला आमच्या पक्षप्रमुखांनी खूप काही मोठं केलं. खासदाराच्या मुलाला आमदार केलं, आमदाराला मंत्री केलं, मंत्री कॅबिनेट मंत्री केलं. तरी या माणसाने आमच्या उद्धव साहेबाला धोका दिला आहे आणि या धोक्या दिल्यामुळे आमच्या सर्व तरंगातले सर्व शिवसैनिक यांच्या पाठीशी कोणीच नाही. मित्रांनो, यांच्या या कृत्यामुळे सर्व शिवसैनिक आमचे नाराज झालेले आहेत. सर्व शिवसैनिक संतप्त झालेले आहेत. स्वतः गुलाबराव पाटील कुठं महाराष्ट्रात भाषण करत होता. कतलिया काही साफ बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं. मतलब के लिए लोग अपने पाप बदल लेते हैं. स्वतः या गुलाबराव पाटलाने पाप बदललेला आहे. आमच्या या कार्यकर्ते आहेत त्या ज्या जागेवर आहेत. या गुलाबराव पाटलाला शिवसेने काही कमी केलं नाही. समोरच्या ज्या आमिषापायी आणि समोरच्या सत्यापायी हा आमच्या या पक्षप्रमुखांना संकटात सोडून चालला गेला. मित्र हो, हे जे बी शिवसेनेला धोका देऊन गेलेले आहेत. या सर्व आमदारांच्या धिक्कार असून या सर्व आमदारांच्या भविष्यात आम्ही सर्व शिवसैनिक पराभव केल्याशिवाय राहणार नाही. मित्र हो, या गुलाबराव पाटलाला इतकं आमच्या या शिवसेनेबरोबरून प्रेम दिलं होतं आणि तरी या माणसाने असं या आमच्या उद्धव साहेबांना संक्रांती काळात सोडून गेलेलं नव्हतं, जायला नको पाहिजे होतं. मित्र हो, यांच्या या कृत्यामुळे आमचे सर्व शिवसैनिक संतप्त झाले असून आम्ही यांना आमच्या बाळासाहेबांनी म्हटलेलं आहे, शिवसेनेच्या विरोधात जो कोणी आमदार विरोधात जाईल त्याला रस्त्यात तुडवा. आम्ही आमच्या या विरोधात या शिवसेनेच्या विरोधात जाणाऱ्या आमदारांना आम्ही रस्त्यात तुडवल्याशिवाय राहणार नाही. मित्र हो, आम्ही शिवसेनेचे अवलाद आहोत. आम्ही एका बाबाचे अवलाद आहोत. आमचे हे गुलाबराव पाटील यांनी सांगायचे, पक्षात गद्दारी करणाऱ्याला आम्ही काय करणार नाही. मित्रांनो, स्वतः यांनी गद्दारी केलेली आहे आणि या पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या माणसाला त्याला शिकवलाच पाहिजे. भविष्यात या माणसाला कोणी उभं करणार नाही. आमच्या लोकांनी या माणसाला विश्वास ठेवून शिवसेनेला बरोबर मतदान केलं आणि या माणसाला शिवसेनेच्या जोरात निवडून दिलं. मी तरी म्हणतो, या सर्व धरणगाव तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या माणसाने अपमान केला आणि या